नाशिक महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती झालेली आहे आणि त्यामुळे 2 घड्याळ आणि 2 धनुष्यबाण चिन्ह घेऊन नाशिकच्या प्रभाग 3 मध्ये हे सगळे उमेदवार जे आहेत ते सध्या प्रचार करत आहेत। छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय दिलीप खैरे आणि त्यांचे बंधू अंबादास खैरे हे देखील या प्रचारात आहेत। भुजबळांचे समर्थक, भुजबळांचे निकटवर्तीय म्हणून तुमची ओळख आहे। प्रचार ज्यावेळेला तुम्ही करताय त्यावेळेला कसं वातावरण बघायला मिळतंय? काय अतिशय सुंदर असं वातावरण आहे। युतीचे आम्ही 4ही उमेदवार हे आम्ही गेल्या महिनाभरापासून बरोबर फिरतो आहे आणि लोकांचा अतिशय चांगला असा प्रतिसाद आम्हाला सर्वांना लाभतोय। घरोघरी आम्ही होम टू होम फिरतोय आणि आता शेवटचे 2-4 दिवस आम्ही रॅली बाईक रॅली असेल आणि पायी रॅली असेल याद्वारे सुद्धा आम्ही करतोय। लोकांना स्लिप असेल, पॅम्पलेट्स असतील, हे सुद्धा आम्ही होम टू होम पोहोचवतोय लोकांना। अनेक निवडणुकांमध्ये स्वतः भुजबळ साहेब प्रचाराला उतरायचे, यावेळेला त्यांची प्रकृती अस्वस्थतेमुळे ते प्रचारात स्वतः सहभागी होऊ शकत नाहीत। परिणाम दिसतोय काही? नक्कीच भुजबळ साहेबांची कमी ही सर्व नाशिक शहराला जाणवते। विशेषतः आमच्यासारखे जे आम्ही समर्थक किंवा जे आमच्यावर हे आहे तर आम्हाला नक्कीच कधी हे वाटतं की साहेबांची आम्ही आता मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं की जर शक्य असेल तर समीर भाऊंना विनंती केली, जर शक्य असेल तर साहेबांची एक सभा तरी आमच्या प्रभागात लावा, याच्यासाठी आम्ही हे केलं होतं। पण ठीक आहे, साहेबांची तब्येत बरी नाही आहे त्यामुळं साहेब येऊ शकले नाही। तब्येतीपेक्षा आमचं इलेक्शन मोठं नाही आहे साहेबांच्या तब्येतीपेक्षा, त्यामुळं आम्ही लोकांच्या पाया पडून साहेबांच्या वतीने आम्ही सर्वांना मतदानाची हे करण्याची मागणी करतोय। हर्षदभाई, अनेक वर्षांपासून आपण शिवसेनेचं काम करतायत, यावेळेला संधी मिळाली आहे, बिग फाईट म्हणून बघितलं जात आहे, कसं वातावरण बघायला मिळतं? वातावरण एकदम अनुकूल आहे, पौष्टिक आहे आमच्यासाठी, काही प्रॉब्लेम असं वाटत नाही माझ्या हिशोबाने। काय सांगाल, एकूणच काय मतदार म्हणतात? मतदार हे म्हणत आहे की मूलभूत सुविधाच पूर्ण झालेले नाही आहे, फक्त त्यांचा विकास झालेला आहे। लोकांचं जे जमिनीवरचे जे कामं पाहिजे, नगरपालिकेचे जे मूलभूत सुविधा पाहिजे ते काही आता दिसत नाही आहे, त्यांचीच कंप्लेंटी जास्ती आहे इथं। ताई, पंचवटीचा हा संपूर्ण प्रभाग आहे, पंचवटीमध्ये येणाऱ्या काळात सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला जाणार आहे, कशी तयारी आहे, काय सांगताय नेमकं तुम्ही मतदारांना? पंचवटी प्रभागामध्ये मी मागच्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये सभापती होते, त्या दृष्टीने आम्ही बरेच कामं हे करून घेतले होते। पण आत्ता जो कुंभमेळा आहे त्याची अजून कामं संथ गतीने चालतात आहे आणि आमचा कल आहे की जास्तीत जास्त कामं हे सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये झाले पाहिजे आणि आम्ही विकासाच्या दृष्टीने लोकांपर्यंत, मतदारांपर्यंत पोहोचतो आहोत आणि आमच्या संपूर्ण प्रभागाचा विकास आम्ही करण्याचा ध्येय ठेवलेला आहे। पूनमताई, खरं तर मागच्या वेळेला सुद्धा लोकांनी आपल्याला निवडून दिलं होतं, यावेळेला असे काय मुद्दे आहेत की ज्यावर आपण लोकांपर्यंत जात आहेत? जय महाराष्ट्र, मी पूनम दिगंबर मोगरे प्रभाग 3 मधून उमेदवारी लढत आहे। खरं म्हणजे प्रभागातील महिला सक्षमीकरण व नागरिकांना जी मूलभूत गरजा पाहिजे आहे त्याच्याकडे आमचा कल आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला आम्ही राष्ट्रवादी व शिवसेनेचे नागरिकांना नम्र विनंती करते की येणाऱ्या 15 तारखेला भरभरून मत द्यावं, एवढं सांगते। आपण बघतोय की या संपूर्ण राष्ट्रवादीचे 2 उमेदवार आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे 2 उमेदवार नाशिकच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये निवडणुकीच्या मैदानात आहेत। खरं तर छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक, निकटवर्तीय अंबादास खैरे आहेत, त्यासोबतच हर्षद पटेल आहेत आणि त्यासोबतच 2 महिला उमेदवार ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रभागामध्ये घरोघरी जाऊन लोकांना आपले मुद्दे समजून सांगण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आता मतदार नेमका कसा कौल देतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।